प्रसाद ओक मंगेश देसाई क्षितिज जाते जोरदार 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 धर्मवीर 2 ची ही टीम आपल्यासमोर आलेली आहे. मी प्रसादाला विनंती करतो की आपण 2 शब्द बोल 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 बजरंग बली की. आता पुढची पार्टी तुम्ही सगळ्यांनी धर्मवीर भाग 2 सुपरहिट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मंगेश देसाई कडून भारीच्या हातला सगळी लपरी यांनी पार्टी दिली आम्हाला घरी बोलून. टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमच्या सगळ्या बाल लोकांना बोल बजरंग बली की. नमस्कार. जोश में है ना दही हंडी, जोर शोर से है ना. धर्मवीर आनंद साहेबांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने तो यशस्वी होईल यात मला गॅरंटी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्षितिज जरा 2 शब्द बोलतात. 2 मिनिट भाऊ 2 मिनिट. भारत माता की जय. मंडळी गेली कित्येक वर्ष मी खरं तर पुण्याचं आहे. मी ठाण्याच्या दहीहंडीचे फक्त व्हिडिओ फोटो बघायचो आणि म्हणायचो कधी मला जायला मिळेल. पहिल्यांदा मी ठाण्यात दहीहंडी पाहायला आलेलो आणि शपथ घेऊन सांगतो अशी ऊर्जा मी आजपर्यंत पाहिलेली. दहीहंडी करून आता मी इथे आलेलो आहोत. ते म्हणले आम्ही फोटो द्यायचो. आता चंद्राला इथे फुलवंती आलेली जरा जोरदार आणि आपल्या प्राजक्ता माळीसाठी झालं जोरदार जोरदार. नमस्कार मंडळी. कसं बरं का? पाऊस पडला पण गर्दी का हटली नाही. तुमच्यावर प्रेम आलं बघा आज सांगूया सगळ्यांना फरसड. जसं दादा म्हणाले की चंद्राने आता लवकरच फुलवंती तुमच्या भेटीला येणार आहे. फुलवंती नावाचा आमचा चित्रपट 11 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला भेटायला येणार आहे. तेव्हा चंद्रासारखंच आणखी एक गाणं आणखी एक लावणी तुमच्या भेटायला येईल. तर आपण मी आत्ताच तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करते साहेब तुम्हाला पण सांगते नवरात्रीमध्ये मी इथे पुन्हा येणार आहे आणि नवरात्रीमध्ये आमच्या फुलवंतीच्या लावणीवर मी इथे नाचणार आहे. चालतंय काय?
महाराष्ट्राची प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. ठाण्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्मान हंडीचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या महाराष्ट्राचे शक्ती या दोन्ही गोष्टी आज आपण पाहतोय आणि म्हणून आज आपला गोविंदा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर 7 समुद्र पलीकडे गेला. आपले गोविंदा स्पेनला जायला लागले हे आपल्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. प्रो गोविंदा आपण सुरू केला. आज साहसी खेळाचा गोविंदाचा आपण समावेश केला. गोविंदाला कधी सुट्टी होती का? आपण सुट्टी दिली. सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला, विमा काढला आणि आज गोविंदाला देखील एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पण या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकार पूर्णपणे करतंय. सरकार हे सर्वसामान्यांचं बघा तुम्ही लेक लाडकी आपली माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी आहे आणि त्या हंडी नक्की फोडतील. आमच्या लाडक्या बहिणी हुशार आहे. आता मगाशी एक फोडली हंडी आणि म्हणून जसं आम्ही सरकारने विविध योजना दिल्या लाडकी बहीण दिली तसं सुरक्षित बहीण पण आम्ही देणार आणि जे मस्ती करतील त्यांना फाशीशिवाय दुसरी सजा नाही आहे. आणि म्हणून गुन्हेगाराला माफी नाही, चुकीला माफी नाही आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता गोविंदा शिवाशक्ती ओम साई ओम साई किती कर लावणार नव्हतं बापरे. सावकाश काळजी करू नका. आरामात 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 आरामशीर. आवाज कमी करा. 9 थर लागणार आहे त्यामुळे त्यांना कॉन्सन्ट्रेट करू द्या. माझी विनंती. लोक पाहत असतात याचं थेट प्रेक्षेपण बऱ्याचशा चॅनल्सवर सुरू आहे. यशस्वी भव की आम्ही सर्व बाकीच्या सर्वांनी हात उंचावून सांगा प्लीज.
सहकार्य करा. मागे 6 थरांचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा अखिल हे 9 थर लावणार आहे. 9 की 8. सहा थरांचा हा प्रयत्न आणि आमचा छोटा कान्हा 6व्या थरावर आलेला आहे. कडक एक्का लागलेला आहे आणि 3 एक्क्यांचा हा प्रयत्न 5वा आणि यशस्वी 6वा जोर लागला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शिवशाही हार्नेस लावलं तुम्ही हार्नेस शुभेच्छा तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा.